आता ना फक्त सकाळचे 8:30 वाजलेत आणि मी पूर्ण घामाघूम झालीये. म्हणजे भाईसा मुंबईची गरमी गरम वातावरण. तर आज मी चाललीये कॉलेजला कारण माझी आहे एक्झाम आणि इथे माझा ना काहीच अभ्यास झालेला नाहीये, तरी पण मी मूर्खासारखा इथे ढोसा खात बसली. पेट पूजा केल्यानंतर ना मी पोहोचले कॉलेजला आणि त्यानंतर दिली मी माझी एक्झाम. आणि आता कुणी मला हे विचारू नका की एक्झाम कशी गेली. विदाऊट अभ्यास करता पेपर जसा जातो तसाच माझा गेलेला. पेपर झाल्यानंतर ना मी खाली आले आणि बघितलं की इतकं जास्त भयानक वालं ऊन आहे ना, पूर्ण जळून निघेल. म्हणून सर्वात आधी मी पिला मँगो ज्यूस आणि खाल्ला बोरगोड आणि मग तिथून रिक्षा पकडून मी निघाले घरी जाण्यासाठी. आणि माझी हालत बघा तुम्ही, आता हालत बघा म्हणजे लिटरली मला स्वतःला पाहून असं वाटतंय की मी कोणत्या तरी कोयल्याच्या खाणेमधून ना मजदुरी करून आली. आई शप्पथ सांगते, मला इतकं इरिटेट होत होतं ना की इतकं भयानक चेहरा झाला होता आणि त्यात हे वादळ वारे सुरू झाले होते. म्हणजे जसं की माझ्या लाईफ मध्ये मी न बोलवता माझे वादळ वारे भूकंप सगळं काही येऊन हे वादळ वारे मतलब की पहले ही भगवान ने सूरत दी नहीं और जो दी है वो भी ये लोग खराब कर रहे. मतलब मैं क्या करूँ,